या ठिकाणी खेळताना आपण बघतोय आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलाय टीम जितेश स्टार 11 संघ. चला करण त्या ठिकाणी जा, लगेच आपल्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज. आपल्यावर असलेलं प्रेम खरंच सातत्याने रोशन भगत या खेळाडूचं आपण बघितलं. चला लगेच मॅचला स्पीडअप करा. आजच्या दिवसातील 5वी मॅच आपल्या भेटीला आले. जितेश स्टार 11 आणि ट्रिपल ए ब्रदर्स अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला रोहिदास तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज हरेश केभारी, गोलंदाज उमेश. पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर ब्लास्ट, अर्थात नांदकुळा जांभूळवाडी संघाचा खेळाडू हरेश केभारीच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवर ठोकला ब्रँडेड षटकार. येस थँक्यू डीजे. दमदार सुरुवात करत असताना फलंदाज हरेशला आपण बघितला. यावेळेस मात्र वडिश लॉंग ऑफ मध्ये पकडली जाईल संपवला मात्र हरेश या फलंदाजाचा खेळ. पहिला विकेट बाद होत असताना हरेश बाग दडगा. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. इनॅट नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये मारुतीला आपण बघतोय. संतोषचा आवाज जरा जास्त होत आहे, कमी करा. शॉर्ट बॉल फटका खेचायचा होता. मी तर म्हणेन कव्हर पॉइंट मध्ये हलकासा टच द्यायचा होता, फक्त दिशा द्यायची होती. मारुती बॅटिंग स्टॅन्सवर तुम्ही पाहू शकाल हा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाने मात्र पहिला सामना आपल्या खिशात घेतलाय, म्हणजेच पहिल्या सामन्यावर विजय मिळवलाय. हा दुसरा सामना कशा प्रकारे असेल. यावेळेस मात्र फटका दमदार आहे मारुतीच्या बॅटमधनं. मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना ठोकलाय बडबाऊ सीमा रेखा बार 4 धाबा. येस थँक्यू डीजे. यावेळेस जितेश स्टार 11 संघाचा एक सामना झालाय, तो देखील एक सामना विजय झालाय. म्हणजे दोन्ही या ठिकाणी विचार केला तर नक्कीच दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. आणि या सामन्यावर कोणता संघ हावी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं. कॅमेरामॅनची मात्र कामगिरी दमदार आहे. चांगलं प्रत्येक बॉलवर खरं तर काटेकोरपणे नजर टिपली जाते आणि त्या प्रत्येक बॉलचं अपडेट खरं तर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. यावेळेस मात्र बॉल हवे ते उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपेल. प्रकाश कोणती चुकी करणार आहे. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. मारुती बॅक टू द डगआउट. येस थँक्यू डीजे. खरं तर मागची मॅच झाली 6 बॉलमध्ये 14 धावसंख्येची गरज असताना शेवटच्या मोमेंटला 3 बॉलमध्ये 12 धावसंख्येची गरज होती. आणि त्यावेळेस खरं तर लेफ्ट हँड फलंदाज अर्थात गणेश पादीर मान फ्रॉम लोभेवाडीचा तो खेळाडू
भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्याकडे आणि तोच साध्य करत असताना जे ऑन साईडला खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जी दमदार बॅटिंग झाली ती मात्र बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार आले. प्रवीणच्या विरोधात हल्ला पाहायला मिळाला होता आणि तिथून विलास आणि अप्पा 11 या संघाने प्रथम सामना विजय झाला. एक सामना मात्र गमावलाय. नेक्स्ट इनिंगसाठी दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. यावेळेस मात्र फटका चांगला. रोहित दास ऑन फायर. मैदानाच्या चारी बाजूला फक्त रोहित दास फलंदाजाचा बोलबाल आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित दासच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चांगली बॅटिंग दाखवत असताना रोहित दास ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. फलंदाज देखील तितकाच महत्वाचा आहे, गोलंदाज देखील तितकाच महत्वाचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण यावेळेस मात्र सूरजला बघतोय. हा देखील कमालीचा फटका आहे. मिड पडिश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू खरं तर ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक चांगलं होतं. ही पाचवी मॅच तुमच्या भेटीला खरं तर AAA ब्रदर्स 11 आणि त्याला फाईट करण्यासाठी उतरलाय टीम जिते स्टार 11. रोहन आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहनला तुम्ही पाहू शकाल. रोहनला देखील विसरून चालणार नाहीये. भरपूर मॅचेस रोहनने कमालीची बॅटिंग देखील केले, परंतु आज संघासाठी खेळायचंय ती बॅटिंग देखील करावी लागेल. पहिला बॉल येतोय डॉट. रोहन एक मोठा फलंदाज आहे. जांभूळवाडी ब संघातून खेळणारा सलामीचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि तोच फलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहिदास त्याच्या साथीला, परंतु कमालीची बॅटिंग हाताळावी लागेल. सूरज मात्र चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र दमदार फटका. यस, परफेक्ट टायमिंग ऑफ द मिडल. बॉल पाठवलाय मिड विकेट रिजन मधून. चेंडू सीमा पार. 6 धावा. यस, थँक्यू डीजे. चला पंच लगेच बॉल द्या दुसरा मैदानाच्या आतमध्ये. जर बॉल मिळत नसेल तर लगेच दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. पाचवी मॅच 1:57 झालेत. इथे दमदार बॅटिंगचा नजराना दाखवत असताना फलंदाज रोहनला आपण बघतो. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. फाईन लेगमध्ये बॉल ढकललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूर होऊन आलाय. चांगली बॅटिंग करत असताना मी तर म्हणेन टीम जिते स्टार 11ला आपण बघतोय. AAA संघाने प्रथमतः नाणेफेक तर जिंकली होती आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय कितपर्यंत योग्य ठरतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, सूरजचा वेग, सूरजची गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर हा बॉल होता आणि मी तर म्हणेन चांगली गोलंदाजी. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. नक्कीच चांगली गोलंदाजी सूरजची आपण या ठिकाणी बघतोय. चला लगेच AAA ब्रदर्सला विनंती करेल की लगेच फिल्डिंगसाठी तयार राहायचं. मी तर म्हणेन जशी तुम्ही फिल्डिंग लावता ना ती फिल्डिंग मनामध्ये ठेवा आणि त्याच जागेवर पटकन तो खेळाडू जा, जेणेकरून टायमाची बचत होईल, वेळ लागणार नाही. 5वी मॅच आपण बघतोय. JD 11 वडा फॅमिली आयोजित ही स्पर्धा भव्य दिव्य सह्याद्री प्रीमियर लीगचे पर्व 7वं मध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित क्रीडा प्रेक्षक रसिक, उद्या देखील भरपूर क्रीडा प्रेक्षक रसिक पाहायला मिळतील. तदनंतर रविवारच्या दिवशी म्हणजे या स्पर्धेचा अंतिम दिवस रविवारी सुपर 8चे सामने पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हलकासा टच केला बॅटला, बॉल स्पर्श झाला. मित्र म्हणून 1 धाव घेतली जाईल. 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. तिथे फर्स्ट स्लिपमध्ये खरं तर बॉल तैनात झाला होता आणि त्या ठिकाणी 1च धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी ट्रॅकवर बोरवाडीचा हा खेळाडू अर्थात संजयला तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु समोर फलंदाज यावेळेस आपण बघतोय नक्कीच रोहिदास
आउटसाइड ड्रॉप स्टंप बाहेर, भरपूर बाहेर हा बॉल पीस झाला आणि मित्र म्हणेन एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. भरपूर ठिकाणी मॅचेस देखील चालू आहेत. यावेळेस फुल टॉच बॉल मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर रिजन आणि मिड विकेटमध्ये थ्रो मात्र चांगलं पाहायला मिळालं. डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल खरं तर फेकण्यात आला आणि एकच धाव, जास्तीचा काही मिळणार नाही. एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता ऑन स्ट्राईकला रोहनला तुम्ही पाहू शकाल, हा देखील चांगला फलंदाज आहे. रोहनच्या बॅटमध्ये खरं तर धावा येणं फार अपेक्षित आहे. इथे येतो डॉट बॉल, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. संजय गोलंदाजी ट्रॅकवर एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने बोरवाडी टीममधून खेळतोय, परंतु आज संघ मालकासाठी खेळायचंय हे देखील लक्षात असू द्या. ट्रिपल ए ब्रदर्स नावाने ही टीम खेळते. फुलटॉच बॉल, त्यावर टोल उचल केलाय फलंदाज रोहनच्या बॅटमधनं. मिड विकेट काव कॉर्नर रिझन मधून चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय बिग 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 षटकार. यस, थँक्यू. रोहनच्या बॅटमधून धावा येणं सुरुवात झालं. इथे रिव्हर्स अटेंड केला होता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉलची सांगता असं चांगलं डिसिजन देत असताना आमचे ऑफिशियल पंच सुरक्षितरित्या अजूनपर्यंत निर्णय आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. यावेळेस मात्र फटका देखील कमालीचा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल जात असताना मिळतील रोहनच्या बॅटमधनं हा चौकार. येस, थँक्यू डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जिथे स्टार 11 संघ खेळतोय, इथे मात्र कव्हर पॉइंट मध्ये चुकी झाली आहे आणि मी तर म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना प्रकाश बालाने जो थ्रो केला त्यावर मिळालेली रोहनची विकेट फार महत्वाची असेल आणि इथून रोहन मी तर म्हणेन पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना फलंदाज बाद रोहन बॅक टू द डगआउट. येस, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सदानंद, म्हणजेच दोघे सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये. दाफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावर. सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एक छोटा बंधू, एक मोठा बंधू. स्ट्रायकिंग एंडला मोठा बंधू अर्थात रोहिदास, नॉन स्ट्राईक एंडला छोटा बंधू अर्थात सदानंदला तुम्ही पाहू शकाल. चांगली जोडी आहे. या जोडीवर सर्व जबाबदारी असेल जिथे स्टार 11 संघाची. रोहनने चांगली दमदार बॅटिंग करत असताना धाव फलक नेऊन ठेवलं. यावेळेस मात्र बॉल हवेत, उंची जास्त लांबी देखील जास्त, बॉलला पाठवलं मिड विकेट काव कॉर्नरच्या मधोमध. चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. येस, थँक्यू डीजे. ज्यावेळेस रोहन होता मैदानावर त्यावेळेस रोहनच्या बॅटमधनं धावा येत होत्या. आता रोहिदाच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळाल. यावेळेस मात्र फटका कमालीचा, आला वारा गेला वारा, उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही तो मात्र फलंदाज रोहिदासच्या बॅटचा दरारा. डीजे
येस, थँक्यू डीजे. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रोहिदासची बॅटिंग खरं तर एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. छान कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना स्वतः संघ मालकासाठी कशा प्रकारे बॅटिंग करायची हे देखील या ठिकाणी पाहायला मिळतं. चांगला बॉल, डॉट डिलिव्हरी. सूरजच्या विरोधात खरं तर ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. मैदानाच्या चारही बाजूला जो फलंदाज बॅटिंग करतो ना तो खरं तर रोहिदासला सातत्याने आपण पाहतोय. चांगला फलंदाज आहे. बिग षटकार, बिग चौकार देखील पाहिलं. यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह मधून उडवलाय. वन बाउन्स, शतरक्षक त्या ठिकाणी फंबल होईल. बॉल चाललाय सीमा रेखा पार. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना स्ट्रोक. 4 रन. येस, थँक्यू डीजे. या चौकाराच्या सह्याने फलक जाण पोहोचलंय. बाबाने आकड्यावर चांगले बॅटिंग. सूरजच्या विरोधात हा हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. इथून येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करून देणारा बॉल खरं तर या ठिकाणी आपण पाहिला. डॉट बॉलची सांगता. रोहिदास स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय. चांगलं बॅटर आहे. चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. जिथे स्टार 11 संघाकडून त्याच्या साथीला खरं तर सदानंदला देखील आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र उडवलाय. थांब लिया है बॅट, अब तो महासमोर होगा. त्या ठिकाणी नक्कीच मित्र म्हणेन जेलची नामी संधी होती. जेलची संधी हुकले आणि मित्र म्हणेन फलंदाज रोहिदासला त्या ठिकाणी जीवदान दिलं जातं. चला लगेच पाणी घेऊन जा. जिथे स्टार 11 संघ हे स्वतः संघ मालक त्या ठिकाणी पाणी घेऊन जातोय. त्याला देखील माहिती आहे रोहिदासची बॅट खरं तर तळपले. उन्हाचं सत्र चालू आहे. 2 वाजलेत. 2 वाजून 5 मिनिटं झालेत. 7 मिनिटं झालेत आणि मित्र म्हणेन चांगलं बॅटिंग करत असताना थोडा स्पीडअप घ्या. जरा विनंती करेल दोन्ही टीमला. सपोर्ट करा, सहकार्य करा. आपली मानाची सन्मानाची लीग म्हणजे सह्याद्री प्रीमियर लीग JD11 वड फॅमिली आयोजित ही स्पर्धा आपण बघतो. आणि पुढच्या वर्षी देखील अमर लांगी सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. डोंगरवाडा या मैदानावर भव्य दिव्य आयोजन अमर लांगी साहेब यांच्या माध्यमातून सह्याद्री प्रीमियर लीगचा पर्व 8वं अगदी थाटामाटात पुढच्या वर्षी देखील केलं जाईल यात शंका नाहीये. ही स्पर्धा भरपूर चांगली आहे. या स्पर्धेमध्ये चला लगेच ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 55 या आकड्यावर. 55 धावा आपण बघतो. शेवटच्या षटक प्रगतीपथावर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाचा एक आयकॉन म्हणून ज्यांची सातत्याने भूमिका पार पाडतोय तो म्हणजे खेळाडू भालचंद्र. पहिला बॉल कमालीचा राहिला. यावेळेस मात्र बिग हिट फलंदाज अर्थात रोहिदासला खरं तर थांबून ठेवण्याचं काम केलं जातं. बॅटिंग चांगली रोहिदासची झाली. आज प्रत्येक बॉलवर प्रहार चढवण्याचं काम केलं. यावेळेस मात्र बॉल हवे ते उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. इथे पकडली जाईल झेल. दत्ता चुकी करणार नाहीये. फलंदाज बाद. बिग हिट फलंदाज इथे बाद होत असताना मित्र म्हणेन रोहिदास बॅक टू द डगा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रमोदला आपण बघतोय. इनेट नंबर 5व्या क्रमांकावर प्रमोट केलंय. प्रमोदला 4 विकेट तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चांगले बॅटरले जिथे स्टार 11 संघापुढे. यावेळेस फुलटाच बॉल. त्यावर क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ फटका. बॉल चाललाय 2 बाउन्स. सीमारेखा पार. 4 धाबा.
चांगली बॅटिंग, फुलटॉच बॉल, पुन्हा एकदा लॉलीपॉप हा बॉल होता. खरं तर या बॉलवर षटकार चौकार पाहायला मिळाला असता, परंतु चांगली गोलंदाजी. अगदी लोअर फुलटॉचचा बॉल होता, त्यावर टूल वसूल करायला पाहिजे होता, परंतु चांगली डॉट बॉल कमबॅक करतोय बालचंद्र. हा देखील डॉट बॉल, चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जसा चौकार आला तसा मित्र म्हणीन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भालचंद्र कांबळी एक मोठं नाव आदिवासी टेनिस क्रिकेट मधील. शॉर्ट बॉल हा देखील कमालीचा, एसटी रक्षकाने काय लाजवाब झेल पकडल्या. फलंदाज बाद. इथे मित्र म्हणीन प्रमोदला माघारी परतावं लागेल. षटक संपलाय, 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 59 या धावसंख्येवर आणि गरज असेल जिंकण्यासाठी येणारे 30 बॉल 60 धावसंख्येची, म्हणजेच प्रति बॉल मागे 2ची सरासरी ठेवावी लागेल. तत्पूर्वी देऊया सुमधुर आवाज डीजेला. येस, थँक्यू डीजे. चला शतरक्षण लगेच सजवा मैदानाच्या आतमध्ये. यापुढील होणारी मॅच, नेक्स्ट मॅच विलास आणि अप्पा 11 आणि त्याला फाईट करेल टीम साईराज 11. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच मैदानाच्या आतमध्ये या, सॉरी टॉसबॉक्स कक्षामध्ये या नाणेफेक करिता. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या ठिकाणी या नाणेफेक करिता. साईराज 11 संघ आणि त्याला फाईट करेल टीम विलास अप्पा 11 संघ आणि साईराज 11 संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच समालोचन कक्षा साईडला या. टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी टॉस होईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 60 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल शिल्लक आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. भालचंद्र, त्याच्या साथीला प्रकाश भला. तर गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळेल जिथे स्टार 11 संघाचा गोलंदाज अर्थात रोहिदास केवारी. 38 सर्कलचं बंधन असलेला षटक हाताळत असताना रोहिदास केवारीला सातत्याने आपण बघतोय. आणि आज पहिला चेंडू भालचंद्रसाठी. पहिला चेंडूवर ब्लास्ट बॉल हवे ते उंची जास्त, लांबी कमी. फलंदाज बाद. भालचंद्र बॅक टू द डगाट. पहिला ब्रेक तो मैदानाच्या आतमध्ये टीम ट्रिपल ब्रदर्स 11 संघाला.
येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. इनाईट नंबर 2 भास्कर. भास्कर मैदानाच्या आतमध्ये दाखल. गणेश सॉरी लेफ्ट हँड फलंदाज आहे भास्कर. नागेवाडीचा खेळाडू आहे आणि तोच स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. प्रकाश बलाच्या साथीला 60 बनवायचे कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणे गरजेचं आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर विकेट आले. दुसरा बॉल देखील डॉट. हा देखील चांगला बॉल. चांगली गोलंदाजी चांगली बॉलिंग पाहायला मिळते. खरं तर रोहिदासने आज प्रभावित केलंय. जिथे स्टार 11 संघाचा खेळाडू आहे. अगदी स्वतःच्या गावामधून सातत्याने खेळतोय. परंतु आज सुरेश केवारी SK या संघ मालकासाठी खेळायचं. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी धोकाची घंटा. यस आणखीन एक फलंदाज बाद. गरज होती का या धावसंख्येच्या आणि इथे फलंदाज बाद होईल. भास्कर याला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. भास्कर बाग टू द डगआउट. येस अनिल पाटीलकडून खरं तर दत्ता या फलंदाजासाठी 3 षटकार मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. याकडे लक्ष असू द्या. दत्ता गेलाय. बॅटिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल दत्ताला. चांगला बॅट्समन आहे. कोंडेवाडी संघातून बिलॉंग करत असताना आज खरं तर संघासाठी संघ मालकासाठी खेळायचं. यावेळेस मात्र झेल 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 खूप महत्वाची होती. ही झेल आणि ती झेल सोडले कुणाची तर दत्ता या फलंदाजाची. कारण काल देखील आपण एक झेल सोडली दशरथ या फलंदाजाची. चौदरवाडीचा खेळाडू आणि तिथून जी बॅटिंग पाहिली ना तब्बल 55 धावा. त्याच्या बॅटमधनं 6 षटकार आपण पाहिले होते. आणि हा जसा उल्लेख केला तसा पहिल्याच बॉलवर दत्ता ऑन फायर. दत्ताच्या बॅटमधनं दर्जेदार क्लास दाखवत असताना खणाघाती षटकार. येस डीजे थँक्यू डीजे. क्रिकेटमध्ये समीकरण नेहमी म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा कॅच सोडली जाते ना तिथून फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतोय आणि तेच दाखवत असताना खरं तर महेशला आपण बघितलं जशी झेल सोडली दुसऱ्या बॉलवर षटकार आला. सॉरी दत्ताला आपण बघितलं आणि षटकाराच्या साह्याने पहिलं षटक समाप्त होतं. टीमची टोटल जाऊन पोचले 6 या धावसंख्येवर. आणि इथे विलास आणि अप्पा 11 संघाने नाणेफेक तर जिंकले. प्रथम स्वीकारले ती फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय सैराज 11 संघाला. दोन्ही संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया. कारण दोन्ही संघाचा पॉईंट टेबल जर विचार केला तर अप्पा 11 संघाने 1 सामना जिंकलाय 1 विजय झालाय. सैराज 11 संघाने 1 सामना जिंकला 1 सामना विजय झालाय. उर्वरित 2 सामने बाकी आहेत. जिथे स्टार संघाचा 1 सामना जिंकलाय. ट्रिपल ए ब्रदर संघाचा देखील 1 सामना जिंकलाय. प्रज्योत 11 संघाने 2 सामने जिंकलेत. म्हणजे प्रज्योत 11 संघाला देखील 2 सामने हे जिंकणे फार महत्त्वाचं राहील. कारण पॉइंट टेबल जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत कोणता संघ सुपर 8 मध्ये जायला देखील सांगू शकत नाही. एकापेक्षा एक फलंदाज आहेत. न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 2 ला आपण बघतो. गोलंदाजी ट्रॅकवर हरेश केवारी मानप्रम जांभूळवाडीचा खेळाडू. अर्थात बॅटमन समोर प्रकाश बरा. यावेळेस आता पहिल्याच बॉलवर प्रकाशचा ब्रँड नागेवाडी गावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज प्रकाशच्या बॅटमधनं हा धडाकेबाज षटकार.
येस थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दोन चौकार आले. प्रकाश ऑन फायर. संघाची सर्व जबाबदारी या खेळाडूंवर. ट्रिपल ए ब्रदरचा हा आयकॉन म्हणून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी खोलात टाकला होता बॉल, त्यावर फक्त सन्मान देण्याचं काम केलंय त्या बॉलला, फक्त दिशा दिली. आणि चांगली बॅटिंग करत असताना प्रकाशला आपण सातत्याने पाहिलं. आज ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघासाठी खेळायचं म्हणजे तशी बॅटिंग देखील करावी लागेल. दत्ताची देखील बॅटिंग आपण पाहिलं, कॅच सोडली आणि तिथून जे रंग उधळलेत मैदानाच्या आतमध्ये ते मात्र चांगले पाहायला मिळाले. एक षटकार आला, तदनंतर हा बॉल ओ या ठिकाणी खरं तर फुलटॉच होता, त्या फुलटॉचवर षटकार मिळाला असता, परंतु कमबॅक करतो गोलंदाज मी तर म्हणेन हरीश. फुलटॉच बॉल होता, यावर उसूल करायचे होत्या 6 धावा, परंतु चांगली बॅटिंग. जोपर्यंत दत्त आहे तोपर्यंत मारेल. यात शंका नाही या दत्ताचा फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. दत्ता बॅक टू द डगआउट. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. महेंद्रला तुम्ही पाहू शकाल, सॉरी संजयला पाहू शकाल. बोरवाडी गावाचा हा सितारा, ज्याने कमी वयात चांगले बॅटिंगचा परफॉर्मन्स दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो संजय. यावेळेस मात्र संजयच्या बॅट मध्ये फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार, पकडली जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. संजय बॅक टू द डगआउट. येस थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल अनिल दोरे. मिलिंद सराय यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जातील. तसेच प्रत्येक षटकारास अनिल दोरेच्या बॅटमधून प्रत्येक षटकारास 100 रुपये दिले जातील. प्रत्येक षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जातील. सन्मान्य रोशन भगत यांच्याकडून दिले जातील. दोन्ही संघांसाठी हा मॅच महत्वाचे आहे. एक सामने जिंकले. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 17 या आकड्यावर. अजूनही भरपूर धावसंख्येची गरज आहे. 17 बदलेत. तिसरा षटक प्रगती पथावर. गोलंदाजी ट्रॅकवर रोहिदास. समोर फलंदाज, ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला, तो फलंदाज ऑन साइडला. बॅटिंग मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल प्रकाश बाला. चांगलं फलंदाज आहे. पहिला बॉल. यावेळेस मात्र बॉल हवे ते क्षेत्ररक्षक. 2 बॉल खाली येणार, इथे सोडली जाते झेल. आणि इथे मी तर म्हणेन काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश बलाची एक महत्वपूर्ण विकेट होती आणि ती झेल खरं तर जमिनीला ड्रॉप केली जाते. हे महत्वाची कॅच होती आणि कॅच घेणं फार अपेक्षित होतं. ही कॅचची किंमत देखील मोजावी लागेल येणाऱ्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट ओव्हरला नक्कीच त्याची किंमत मोजावी लागेल, यात शंका नाही आहे. आता स्ट्रायकिंग एंडला येतो अनिल. ज्या मागच्या मॅचमध्ये खरं तर एक षटकार एक चौकार ठोकला होता, तोच अनिल मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज. यस, चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय रोहिदास. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. ओपन टुर्नामेंट मध्ये देखील या गोलंदाजाचा बोलबाला आहे. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. चांगला गोलंदाज आहे. फुलटॉच बॉल, फटका दमदार आहे. वडिश लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलला अडवणार, फेकणार, घेतली जाईल. एक सिंगल धाव, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. षटक क्रमांक 3 आपण बघतोय. तिसरा षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी चांगली होत्या आणि इथून कमबॅक करावा लागेल. समोर फलंदाज प्रकाश बलाला आपण बघतोय.
एकच खेळाडूने त्या ठिकाणी चला एक खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी रवाना व्हा. जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. 2 वाजून मी तर म्हणेन 25 मिनिटे झालेत. 5वा सामना आपण अनुभवतोय. काल या वेळेस 6वा सामना आपण चालू होता. आज 5वा सामना बघतोय. थोडासा उशीर होतोय. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा हा बॉल खरं तर परफेक्ट यॉर्कर होता. त्या ठिकाणी गणेश चांगली फील्ड करतोय. बॉलला झेज करेल तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एक सिंगल धावेने स्ट्रायकर वक्त रोटेट करण्याचं काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश भल्ला अनिल दोरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॅटिंग लाईन असलेला हा खेळ संघ म्हणजे ट्रिपल ए ब्रदर्स. पहिला सामना तर विजय झालाय. दुसऱ्या सामन्यात फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार. पकडली जाईल. संपवलाय मात्र अनिल दोरेचाही खेळ. आणखीन एक विकेट. फलंदाज बाद अनिल दोरे. एस डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. सुरेश मान फ्रॉम धाबेवाडीचा हा खेळाडू आहे. नक्कीच चांगला खेळाडू आहे. मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने घेतली होती तो सुरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. जेव्हा खरं तर फलंदाज सुरेशने कामगिरी दमदार केले तेव्हा संघ जिंकलाय. नक्कीच प्रज्योत 11 संघाचा एक सन्मान चिन्ह कुठेतरी पडलाय. जर कुणाला हा भेटला असेल तर तो त्यांच्याकडे सुपूर्त करा. ह्यावेळेस मात्र चांगला बॉल. रोहिदास गोलंदाजी ट्रॅकवर. षटक संपला. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवर. आता गरज आहे येणारे 12 बॉल आणि 40 धावसंख्येची मॅच जिंकण्यासाठी. मॅच महत्वाची आहे. 40 धावा बनवायचे. 12 बॉल शिल्लक आहेत. एकच या सर्व काही येऊ नका. पाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. थांबा तिथेच. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4था षटक ज्याला टाकायचं असेल त्याला लगेच प्राचारण करा. त्या ठिकाणी चांगले मॅच पाहतोय. 12 बॉल शिल्लक आहेत. 40 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामागे 20 ची सरासरी ठेवावी लागेल. एक चांगले बॅटिंग लाईन खरं तर बॉलिंग लाईन देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकच म्हणेन मी क्रिकेटसाठी की क्रिकेटमध्ये खरं तर गर्व करू नका. क्रिकेट संयमाने खेळा. क्रिकेटमध्ये संघर्ष करा. सगळं तुम्हाला सांगण्यात येईल. अरे सांगितलं थांब जरा सांगतो 2 मिनिटं. सांगितलं मी 2 वेळा सांगितलं. एकच म्हणेन काय पण म्हणणार आहो पण मनातलं ओझं कमी करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि जेव्हा खरं तर मनावर ओझं येत असताना म्हणजे मनावर कोणताही दडपण येत असतो तेव्हा मी तर म्हणेन क्रिकेटचा खेळ असा आहे की त्या मैदानावर एकदा फलंदाज किंवा खेळाडू गेला तर सर्व ओझं खरं तर विसरून जातोय. आणि एक क्रिकेटची भावना मनामध्ये सातत्याने ठेवत असतो. सर्व दुःख विसरून संसार विसरून एक दिवस खेळासाठी योगदान दिलं जातं. तो खेळ म्हणजे क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. एस धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या धावसंख्येवर आणि गरज आहे मॅच जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 40 धावसंख्येची गरज आहे. त्या 40 धाव बनवल्या जातील का? गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज प्रमोद आपण बघतोय. चला लगेच स्पीडअप घ्या पंच. आपण डिसिजन द्या लगेच.
जास्तीचा वेळ खर्च करू नका. अद्यापर्यंत वाजले 2 वाजून 30 मिनिटे, 2:30 वाजलेत. चला बॉल दुसरा घ्या पंच, बॉल लगेच देऊन टाका. 2 बॉल तुमच्याकडे पंच ठेवा आणि जो बॉल बाहेर जाईल भेटत नाही तो लगेच दुसरा एंटर करा. मॅचला स्पीडअप द्या. 2 वाजून 30 मिनिटे झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोदला आपण बघतोय. चांगली मॅच जिथे स्टार 11 संघ सध्या मजबूत स्थितीत आपण बघतोय. 12 बॉल 40 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल हळस प्रकाश बलाचा ब्रँड, अर्थात बॉल हवे द्या. बॉल खाली क्षेत्ररक्षक इथे पकडली जाईल. प्रकाश बलाला देखील मैदान सोडावं लागेल. आणखीन एक विकेट. प्रकाश बॅक टू द डगआउट. चला जास्तीचा खेळाडू जास्त बनू नका. सदानंद यावेळेस मात्र चांगली बॉलिंग आपण बघतो. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी प्रमोदची. यावेळेस मात्र बॉल हवे ते क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये आज झेल पकडला जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. यस, फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी प्रमोदची आपण बघतो. यावेळेस कमालीचा षटक हाताळत असताना प्रमोद बॅक टू बॅक दुसरा विकेट. डीजे येस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. विकेट उमेश. विकेट क्रमांक 7 विकेट आपण या ठिकाणी बघतोय. अजूनही 3 विकेट बाकी आहेत. म्हणजेच या जोडीवर खरं तर जबाबदारी असेल असं वाटलं होतं की ट्रिपल ए ब्रदर संघ खरं तर बॅटिंग लाईन फार महत्वाची होती त्यांच्याकडे. बॅटिंग लाईन फुल टपमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत होती. यावेळेस रिव्हर्स केलाय. सक्सेसफुल फटका उमेशच्या बॅट मधनं. इथून 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. येस, थँक्यू डीजे. षटकार आला. या षटकाराच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले 26 या आकड्यावर. अजूनही भरपूर धावसंख्येची गरज आहे. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवर. एक षटकार तर आलाय. या बॉलवर किती धाबा येतील. उमेश. यस, त्रिपालाची दांडी गुल. फलंदाज बाद. फर्निचर डिस्पॅच. फलंदाज उमेश बॅक टू द डगआउट. येस, थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. राजेशला आपण बघतो. राजेश आणि सुरेश याची जोडी. प्रमोदची गोलंदाजी चांगली झाली. सर्वांना आकर्षित केलंय या गोलंदाजाने. प्रत्येक बॉलवर विकेटचं पतन पाहायला मिळतो. यावेळेस देखील बॉल हवेत त्या ठिकाणी झेल ड्रॉप केली जाते. नामी संधी होती परंतु संधी गमावले. कारण जिथे स्टार 11ला देखील माहिती आहे की आपण कॅचेस सोडल्या तरी भक्कम स्थितीमध्ये. त्यामुळे आवाज मैदानामध्ये होत नाहीये. कारण जशी कॅच सोडली ना तशी सुरेश केवारीचा एक आवाज म्हणजे ग्राउंड देखील दणानून जातोय. आणि तो आवाज कुठेतरी शांत आहे. कारण त्यांना देखील माहिती आहे टार्गेट मोठं आहे आणि तो टार्गेट करत तर चेस केला जातो. यावेळेस आता फटका चांगला आहे. फलंदाजाच्या बॅटमध्ये इथं येतोय धमाकेदार चौकार.
हेच फेअर डिलिव्हरी या ठिकाणी चांगलं डिसिजन थर्ड पंचांच्या माध्यमातून चांगलं डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चला षटक संपला. ती 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले 31 या आकड्यावर. अजूनही 29 धाव संख्येची गरज आहे. आठवावी लागेल ती मॅच. आठवावी लागेल ती मॅच. गेल्या वर्षीची सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये ज्याने 6 बॉलमध्ये 29 धावसंख्येची गरज असताना विलास पादीर या गोलंदाजावर चढवलेला हल्ला रवी गावंडाच्या बॅटमध्ये 29 धावा देखील आल्या होत्या आणि तिथून सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता. तीच बॅटिंग करावी लागेल इथे राजेशला. पहिला बॉल खोलामध्ये टाकला होता गोलंदाज मित्रमंडळी रोहनने. इथे थोडासा क्षेत्ररक्षक फंबल होतोय. 1 धाव तर बनले. दुसरीचा प्रयत्न नाही. 28 ची गरज आहे. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 बॉलमध्ये 28 बनवायचे. बनवल्या जातील काय देखील पाहणं गरजेचं आहे. रोहन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. 5 बॉल 28 ची गरज आहे. चला लगेच स्पीडअप घ्या. पाच बॉल 28 ची गरज आहे. हा मात्र चांगला बॉल. रोहनची बॅटिंग देखील चांगली झाली. बॉलिंग देखील कमालीची झाली आणि इथे रोहन कमबॅक करत असताना बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यावर खरं तर पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जिथे स्टार 11 यस अर्जुन केवारी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना पाहायला मिळाला. यावेळेस सुरेशच्या बॅटमधनं स्क्वेअर लेगचा चांगला फटका. बॉल चाललाय सीमा रेखा पार 4 धाव्यांसाठी. येतोय चौकार. यस येस येस थँक्यू डीजे. चौकार आला. या चौकाराच्या साह्याने टीम जाऊन पोहोचले 32. 32 या आकड्यावर 36 या आकड्यावर 8 विकेटच्या मोबदल्यात 36 धावा आपण बघतोय. अजूनही 24 धाव संख्येची गरज आहे 3 बॉलमध्ये. हा देखील फटका चांगला आहे. रुपेच्या बॅटमध्ये येतो. बॅकवर्ड स्क्वेअर लाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर. येस 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 पंचांचा डिसिजन येणं बाकी. हाफ मला वाटतं डॉट बॉल असेल. डेड बॉल आहे पंच. डॉट बॉल. येस येस बॉल डॉट असेल. फटका नाही आहे कारण स्टंपच्या मागे ज्यावेळेस तुम्ही फटका खेळताना तो रन्स दिले जाणार नाही. हे मागे देखील मी म्हटलं होतं. तुम्ही स्टंपच्या मागे फटका खेळायला जाऊ शकत नाही. बॅटिंग आहे इंटरनॅशनल नियममध्ये अजूनपर्यंत स्टंपच्या मागे आपण खेळताना पाहिलं नाही आहे आणि तीच करत असताना खरं तर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. रोहन गोलंदाजी ट्रॅकवर. चला लगेच दुसरा बॉल एंटर करा मैदानाच्या आतमध्ये. किती बॉल? शेवटचे 2 बॉल. हा देखील चांगला बॉल. डॉट बॉलची डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय आणि जिथे स्टार 11 संघ इथे विजयाचा शंखनाद करतोय. बॅक टू बॅक दुसरा सामना या ठिकाणी विजय होतोय आणि खरं तर या सामन्यामध्ये फक्त उरले ती औपचारिकता. 1 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाने पकडली जाईल राहुलने आणि इथे मित्र म्हणेन विकेटचं पतन. चला एक साईडला लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. डीजे 1 मिनिट. डीजे 1 मिनिट. दोन्ही संघाने चांगला खेळ केला. दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. लगेच मैदानाच्या आतमध्ये बाहेर या आणि दुसऱ्या संघाला विनंती करेल की लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आजच्या दिवसातील 6वी मॅच तुमच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळेल. 2:40 झालेत. 6वी मॅच आपण बघतोय. अप्पा विलास 11 संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि इथे डिसिजन गेलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम. साईराज 11 संघाला.